नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. बक्षीस वितरण सोहळा मोठ्या आनंदमय उत्साहात संपन्न. सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील नावाप्रमाणेच विद्यार्थ्यांचा वितरण सोहळा आदर्श पब्लिक स्कूल विटा येथे दिनांक 16/1/2025 रोजी खानापूर तालुक्याचे प्रांत अधिकारी डॉक्टर विक्रम बादल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ॲडव्होकेट वैभव पाटील, विद्यालयाचे मुख्य प्राध्यापक, प्रत्येक शाखेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बक्षीस वितरणावेळीच आदर्श पब्लिक स्कूलच्या वतीने चांगले मार्क घेऊन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांनी मिळालेल्या क्रमांकावर सन्मानित करण्यासाठी हा बक्षीस वितरण सोहळा तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांचे प्रदर्शनही उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. मीडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. 14 मध्ये मी राज्यात 11वाला होतो. काही गोष्टी मी अनुभवातून शिकलेलो आहे. त्या गोष्टी फक्त मी पुढच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी किंवा करिअरसाठी ज्या मला महत्त्वाच्या वाटतात अशा गोष्टी फक्त मी आपल्याला सांगणार आहे. कुठल्याही आयुष्यातील क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ते स्पर्धा परीक्षा असो किंवा अन्य कुठलं क्षेत्र, अर्थात मी स्पर्धा परीक्षा या क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतो कारण मी त्यामध्ये यश मिळवलं होतं. परंतु कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना यश मिळवण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे आत्मविश्वास. जसं मी आता सांगितलं की तुमच्याकडे जर आत्मविश्वास नसेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली काम करू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं. परंतु जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर मात्र तुम्ही अपयशातून शिकून यश मिळवू शकता आणि पुढे जाऊ शकता. त्यामुळं आत्मविश्वास हा करिअरसाठी फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर कष्ट करायची तयारी. बरेच लोक आता तरुण पिढीमध्ये आम्ही बघतो की शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. हे कष्ट करताना फक्त हार्डवर्क करून चालणार नाही, कारण गाढव कष्ट काही फक्त शरीर कष्ट उपयोगाचं नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला स्मार्ट वर्क पण करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो स्वतःचं आत्मचिंतन करणं, आपण कष्ट करत असताना कुठे कमी पडतोय, कुठे चांगलं काम करतोय हे बघून स्मार्ट वर्क करत राहिलं तर नक्की आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळू शकतं.